राज्य शासनाने तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग क्रमांक 548D या महामार्गाच्या कामाला अखेर मंजुरी दिली। पुणे जिल्ह्यातील या महामार्गाच्या कामामुळे निश्चितच औद्योगिक विकासास मदत होणार आहे। या संपूर्ण परिसराची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी मदत होणार आहे। मोंटो कार्लो लिमिटेड कंपनीला तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या सुधारणा आणि विस्तारीकरणाचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे। 53.2 किलोमीटर मार्ग 4 पदरी उन्नत तसेच जमिनीला समांतर रस्ता म्हणून विकसित केला जाणार आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचे सुधारणा आणि विस्तारीकरणाचे काम मोंटे कार्लो लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेले हे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे। सुमारे 4,207 कोटी रुपये खर्चाचे हे काम आहे। हा मार्ग लवकर होण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी व स्थानिक आमदार बाबाजी काळे यांच्यासह शिरूर आणि मावळच्या आमदारांनी पाठपुरावा केला होता। त्यानंतर अखेर मंत्रिमंडळाने या कामाला मंजुरी दिली आहे। तळेगाव ते चाकण महामार्ग क्रमांक 548D या राष्ट्रीय महामार्गावरील 0 ते 26 किलोमीटर दरम्यान 4 पदरी उन्नत 4 पदरी जमिनी समांतर महामार्गाची DFBOT म्हणजेच डिझाईन फायनान्स बिल्ड ऑपरेट आणि ट्रान्सफर या पद्धतीने सुधारणा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। या महामार्गाची कामे पूर्ण झाल्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मदत होणार आहे। या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।